बातम्या विस्ताराने पाहूया। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाला मदत करणारा निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। गेल्या 10 दिवसांपासून फरार असलेला आरोपी निलेश चव्हाणला नेपाळच्या बॉर्डरवरून अटक करण्यात आली आहे। थेरगाव रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे। पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा सुद्धा देण्यात आलाय। गेले 10 दिवस 3 राज्यांमधून प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहोचलेला होता। तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीमध्ये तो आला। तिथेच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि अँटी गुंडा स्क्वॉडनं त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा सुद्धा देण्यात आलाय। दरम्यान आज त्याला पुणे कोर्टामध्ये हजर केलं जाईल। या दरम्यान निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाला ताब्यात ठेवण्याचा आणि कसपटे कुटुंबाला बंदुकीनं धमकावल्याचा आरोप आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। सूरज आपल्या सोबत आहे। सूरज, ही संपूर्ण कारवाई नेमकी कशी झाली? नेपाळच्या बॉर्डरवरून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाईल। आज महत्त्वाच्या कोणकोणत्या घडामोडी? पिंपरी चिंचवड पोलिसांचे जे गुंडविरोधी पथक, सायबर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने काल निलेश चव्हाणला भारत आणि नेपाळ याच्या सीमेवर एका गावातून ताब्यात घेतलं। त्यानंतर रात्री 2:30च्या सुमाराला त्याला पुणे विमानतळावरती आणण्यात आलं होतं। नंतर त्याची थेरगाव या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि आज सकाळी 4च्या सुमारास त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने बावधन पोलिसांच्या ताब्यात दिले। कारण बावधन पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात वैष्णवी हगवण्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। आज त्याला पुणे जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यानंतर पोलीस त्याची पोलीस कोठडी मागतील। त्यानंतर ज्या वैष्णवी हगवणे मृत्यू संदर्भामध्ये त्याचा संबंध आहे की नाही आणि त्याच्याकडून अनेक बाबींची सुद्धा उकल होण्याची शक्यता। दरम्यान पुणे ते काठमांडू नेपाळ असा या निलेशने प्रवास केला होता। 10 दिवस तो पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना गुंगारा देत होता। पुणे पोलिसांची 3 पथकं रवाना त्याच्या शोधात केली होती। तसंच पिंपरी चिंचवड पोलिसांनी 6 पथकं, 3 गुन्हे शाखेचे आणि 3 पोलिसांची असे 6 पथकं या निलेश चव्हाणचा शोध घेत होती। 10 दिवस त्याचा हा प्रवास सुरू होता। 3 राज्यातून त्यांनी प्रवास केला। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्ली असा त्याने प्रवास केला। त्याने पुणे, नवी मुंबई, कर्जत, रायगड, त्यानंतर गोरखपूर, सोनली, काठमांडू मधून नेपाळमधील भैरवा आणि काठमांडू असा त्याचा एकूणच प्रवास होता। निलेश चव्हाण हा इतका शास्तीर होता की त्यांनी त्याच्याकडे काही लाखो रुपयाची रोकड सुद्धा सोबत घेऊन गेलता, जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता येणार, त्याला ट्रेस करता येणार नाही। त्याचबरोबर तो 3 वेगवेगळे मोबाईल त्याच्याकडे होते आणि त्याचे काही जे मित्र आहेत त्या मित्रांचे सिम कार्ड त्याने त्याच्यासोबत ठेवले होते। वेगवेगळ्या सिम कार्डवरून वेगवेगळ्या मोबाईलवरून तो अनेकांशी संपर्क करत होता आणि ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा त्यांनी या सर्व प्रवासादरम्यान केल्याचे एकूणच पाहायला मिळतंय। काही वकिलांशी सुद्धा त्यांनी ऑनलाईन व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल इतर माध्यमातून संपर्क साधल्याचे देखील समजतंय। तो वारंवार त्याचा मोबाईल बंद ठेवायचा आणि ज्या ठिकाणी तो जायचा त्या ठिकाणच्या नागरिकांना तो म्हणायचा माझा मोबाईल बंद पडला आणि मला फोन करायचा। त्यांच्या फोनवरून देखील तो संपर्क करायचा। त्याचबरोबर लोकांचे हॉटस्पॉट घेऊन त्या हॉटस्पॉटचं इंटरनेट वापरून तो देखील संपर्क करत असल्याची माहिती उघडकीस येते। त्याने हा संपूर्ण प्रवास जो आहे तो खासगी वाहनांनी केलाय। बस असेल किंवा अन्य 4 चाकी असेल, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सुद्धा तो राहिलाय आणि या सर्व प्रवासादरम्यान त्यांनी कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले नाही। आपल्यासोबत त्यांनी रोकड ठेवली तर त्या रोकडचा वापर केलाय। त्यामुळे आणि विशेष एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावी वाटते की त्यांनी ज्या वेळेस तो पुण्यातून फरार झाला तेव्हापासून त्यांनी त्याचा मोबाईल नॉट रिचेबल ठेवला होता आणि या सर्व तांत्रिक बाबी आता समोर येतात। त्यामुळेच त्याचा शोध पिंपरी चिंचवड पोलिसांना लागत नव्हता। अखेर काल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। आज त्याची कस्टडी, पोलीस कस्टडी देखील बावधन पोलीस मागण्यात। त्यामुळे एकूणच काही या संपूर्ण प्रकरणामध्ये निलेश चव्हाण कडून अनेक गोष्टींची उकल होण्याची सुद्धा शक्यता आहे। अगदी सातत्यानं तो गुंगारा देत होता, मात्र 10 दिवसानंतर आता त्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। सुरेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।